हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhD नोटिफिकेशन जी आहे ती आउट झालेली आहे. सो याकरिता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर पेपर 1. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंगचा एक नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत, दॅट इज वेन डायग्राम. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म. या फुल कोर्समध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील, सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि डेली लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला यामध्ये अवेलेबल करून देण्यात येईल. 1500+ सरावासाठी MCQची PDF. ह्या सर्व कोर्स फीचर्सची जी कोर्स फीस आहे दॅट इज ओनली ₹699. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे तुम्ही कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. आणि जर तुम्ही फुल फ्लेज्ड कोर्स स्टार्टिंग टू एंड अँड नोट्स फॉलो केला तर तुम्हाला यामध्ये गॅरंटेड सिलेक्शन नक्की होईल. जस्ट यू हॅव टू फॉलो दी कोर्स फ्रॉम दी स्टार्टिंग टू दी एंड. सो एक्झाममध्ये जर मॅक्सिमम स्कोअर करायचं असेल आणि गॅरंटेड सिलेक्शन हवं असेल तर नक्की या कोर्सला एनरोल करा आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंगर करा. आजच्या लेक्चरचा हा पहिला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन द ट्रॅव्हलर, ट्रेन अँड बस, अँड दीज आर दी ऑप्शन्स. तर यामध्ये तुम्हाला फोकस काय करायचं आहे की वेन डायग्राम ॲक्च्युली कॉन्सेप्ट काय हे समजणं आधी गरजेचं आहे. तर ते थोडंसं आधी आपण समजून घेऊयात, देन विल बॅक टू दिस क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी बेसिक एंटिटी जर मी देत असेल, एंटिटी म्हणजे काय, एखादा फीचर देत असेल, जसं की समजा मी यात बोलत असेल की ऑल गर्ल्स आर ब्युटिफुल, तर हे वाक्य रिप्रेझेंट करण्यासाठी समजा हे पूर्ण गर्ल्स आहेत, ठीक आहे, ह्या सर्व गर्ल्स आहेत आणि ह्या सगळ्या गर्ल्स ज्या आहेत त्या सर्व ब्युटिफुल आहेत हे दाखवण्यासाठी समजा हा मी एक ब्युटिफुलचा एक सर्कल ड्रॉ करत आहे जे की गर्ल्सच्या भोवती आहे. म्हणजे ह्या सगळ्या गर्ल्स आहेत, ह्या सगळ्या गर्ल्स आहेत त्या काय आहेत, ब्युटिफुल आहेत. ऑल गर्ल्स आर ब्युटिफुल, ठीक आहे. दुसरं वाक्य घ्या. फॉर एक्झाम्पल, ऑल बॉयज आर स्मार्ट. स्मार्ट एक फीचर आहे. समजा हा बॉईजचा सर्कल आहे, ठीक आहे. सर्व बॉईज काय आहेत, स्मार्ट आहेत. तर स्मार्ट जे हे फीचर आहे ते बाहेर आलं अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल हे ऑलचं वाक्य झालं. समचं वाक्य मी तुम्हाला इथं रिप्रेझेंट करून दाखवते, जसं की सम गर्ल्स आर ब्युटिफुल, हे दाखवण्यासाठी सेम आता हा गर्ल्सचा सर्कल झाला आपला, ठीक आहे. हा गर्ल्सचा सर्कल, काही गर्ल्सच ब्युटिफुल आहेत. म्हणजे समजा या गर्ल्सचा काही हिस्सा जो मी हा ड्रॉ करत आहे ते काय आहेत, ब्युटिफुल आहेत. हे झालं ब्युटिफुलचा सर्कल. ब्युटिफुलचा सर्कल आणि गर्ल्सचं जे सर्कल आहे ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करायला लागलं आहे, म्हणजे हे दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे काही गर्ल्स अशा दिसतात तुम्हाला ज्या ब्युटिफुल आहेत, राईट. सर्व गर्ल्स ब्युटिफुल आहेत का, नाही, काही गर्ल्स ह्या ब्युटिफुल आहेत. सो ही झाली समची डायग्राम. सिमिलरली सम बॉईज आर स्मार्ट दाखवण्यासाठी मी काय करेल, हे काही बॉईज आहेत हे स्मार्ट आहेत, ठीक आहे. हे आपण जे डायग्राम काढायला लागलोत वाक्यात दिलेल्या वाक्यांवरनं, दीज आर नथिंग बट दीज आर कॉल्ड ॲज वेन डायग्राम. ह्यांना आपण काय म्हणतो, ह्याला वेन डायग्राम असं बोलतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये लॉजिक शोधायचं आहे की सम गर्ल्स आर ब्युटिफुल, त्यावरून आपण काय केली, वेन डायग्राम काढली, ठीक आहे. तर वाक्यामध्ये लॉजिक शोधायचं आहे प्रश्नाच्या, आणि मग बेसिक एक कोणती वेन डायग्राम त्याला सुटेबल आहे त्याला चूज करायची आहे. तशा हिशोबाने आपण सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो लेट्स बिगिन दी क्वेश्चन नंबर 1 नाव. यात तुम्हाला रिलेशन शोधायला सांगितलेलं आहे ट्रॅव्हलर्समध्ये, ट्रेन आणि बस ह्या 3 एंटिटीजमध्ये तुम्हाला रिलेशन शोधायचं आहे. तर रिलेशन शोधण्यासाठी तुम्ही सिम्पली काय करणार आहात, तुम्हाला आधी समजणं गरजेचं आहे की ट्रॅव्हलर्स, ट्रेन अँड बस ह्या एंटिटीजमध्ये फरक काय. असा अप्रोच ठेवा की दिलेल्या एंटिटीमध्ये फरक किंवा रिलेशन काय आहे, डिफरन्स आणि सिमिलॅरिटी काय आहे हे शोधायचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ट्रॅव्हलर्स कोण असतात. ट्रॅव्हलर्स म्हणजे सिम्पली जे प्रवासी प्रवास करत असतात, ठीक आहे. प्रवासी जे प्रवास करतात, मग ह्यांनी वेगवेगळ्या मोड्सनी प्रवास करतात. मोड्स म्हणजे काय की त्यांचा जो ट्रान्सपोर्टचे मीन्स आहेत,
ठीक आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्याचे जे हे आहे, कशाच्या द्वारे ट्रान्सपोर्ट करतात, तो जो साधन आहे तो वेगवेगळा असणार आहे. फॉर एक्झाम्पल काही एअरप्लेननी ट्रॅव्हल करतील, काही ट्रेननी ट्रॅव्हल करतील, काही बसनी ट्रॅव्हल करतील. ओके. काही त्यांच्याकडे बाईक असतील तर त्यांनी बाईकनी ट्रॅव्हल करतील. असे वेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय दिसतो, डिफरन्स भेटतो. प्रत्येक प्रवासी हा एअरप्लेननीच ट्रॅव्हल करेल असं नाही आहे, वेगवेगळा मोड असू शकतो. बट कॉमन काय आहे, कॉमन यामध्ये ट्रॅव्हलर जे आहेत प्रवासी, ते प्रवास करतात. तर यासाठी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की प्रवासी जो मोठा सर्कल असणार आहे, ठीक आहे, यामध्ये मोठा फीचर असणार आहे आणि त्यामध्ये बाकी येणारे 2 फीचर्स जे असणार आहेत ते कॉमन फीचर येणार आहेत. जसं की मी इथे रिप्रेझेंट तुम्हाला करून दाखवते. यामध्ये तुमचं जे रिअल आन्सर येणार आहे, करेक्ट आन्सर जे येणार आहे तो ऑप्शन नंबर सी येईल. कसं लक्ष द्या. ठीक आहे. यामध्ये हे ट्रॅव्हलर्स आहेत. सगळे ट्रॅव्हलर्स थोडी असतात. समजा पीपल आहेत. ठीक आहे. ओके. ट्रॅव्हलर्स, सर्व पीपल तर ट्रॅव्हलर्स नसतात, पण आपण ट्रॅव्हलर्सचा एक कॉमन सर्कल बनवला. हे ट्रॅव्हलर्सचा सर्कल आहे. ह्या ट्रॅव्हलर्समधले काही ट्रॅव्हलर्स जे आहेत बसनी प्रवास करत आहेत, काही ट्रेननी प्रवास करत आहेत, काही एअरप्लेननी करत आहेत. समजा एअरप्लेन दिलं असं तुम्ही काय केलं असं इथं सर्कल पकडला असता. ठीक आहे. बट आपल्याला 2च दिलेले आहेत ऑप्शन की ट्रॅव्हलर्स हा जो आहे कॉमन फीचर असणार आहे. कोणासाठी, ट्रेन आणि बससाठी. सम ट्रॅव्हलर्स ट्रेननी ट्रॅव्हल करणार, सम ट्रॅव्हलर्स बसनी ट्रॅव्हल करणार. म्हणून इथं ऑप्शन नंबर सी जो आहे तो करेक्ट ऑप्शन येणार आहे. गॉट इट. अशा पद्धतीने तुम्हाला वेन डायग्रामचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता सेकंड क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन बिटवीन प्रॉफिट, डिव्हिडंड अँड बोनस. तर हे क्वेश्चनचे ऑप्शन्स पाहण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की प्रॉफिट, डिव्हिडंड आणि बोनस काय असतो. ठीक आहे. प्रॉफिट असेल, डिव्हिडंड असेल, दोन्ही जे हे आहेत काय बोलू शकतो आपण, एंटिटीज आहेत. यामध्ये प्रॉफिट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नफा होतो एखाद्या गोष्टींवर. डिव्हिडंड आणि बोनस ऑब्व्हियसली दोघं पण एकमेकांपासून डिफरंट आहेत. ठीक आहे. बट एदर बोनस असू द्या किंवा डिव्हिडंड असू द्या, दोन्ही पण नफाचाच हिस्सा आहे. काय आहे, दे आर दी पार्ट ऑफ प्रॉफिट. लिहून घ्या. डिव्हिडंड अँड बोनस, दीज आर दी पार्ट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटचे ते काय आहेत, हिस्से आहेत. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर आता आपल्याला ऑप्शन बघायचे आहे. दीज आर दी ऑप्शन्स. आता या ऑप्शन्समध्ये ऑप्शन नंबर ए, बी, सी अँड डी. प्लीज मार्क इट. ओके. तर यामध्ये पहा, मी काय म्हटलं तुम्हाला, बोनस आणि डिव्हिडंड दोन्ही पण जे एंटिटीज आहेत ते ऑब्व्हियसली डिफरंट आहेत इच अदरपासून. बट कशाचा भाग आहेत ते, दे आर दी पार्ट ऑफ प्रॉफिट. नफ्याचाच ते हिस्सा आहेत. तर पर्टिक्युलर हे डायग्राम इंडिकेट करण्यासाठी समजा हा पूर्ण नफा आहे, हा पूर्ण नफ्याचा सर्कल आहे. त्याचा हिस्सा कोण आहे, त्याच्यात हिस्सा कोण असणार आहे, बोनस आणि डिव्हिडंड त्याचा हिस्सा असणार आहे. म्हणजे काय, हिस्सा म्हणजे काय की यामध्ये प्रॉफिटच्या मध्येच डिव्हिडंड आणि बोनस येणार आहे. म्हणजे दोन्ही सर्कल या प्रॉफिटच्या हिश्श्यात येणार आहे. ठीक आहे. मग दुसरं तुम्हाला याच्यात लक्ष काय द्यायचं आहे की डिव्हिडंड आणि बोनसमध्ये पण काही सिमिलॅरिटी आहे का. 100% डिव्हिडंड आणि बोनसमध्ये पण सिमिलॅरिटी आहे. म्हणून जो हा पर्टिक्युलर सर्कल आहे, ठीक आहे, आपण काय करतोय, प्रॉफिटच्या मध्ये घेतोय. एकमेकांवर ओव्हरलॅप करतोय का, नाही. आपण असं बोलू शकतो का काही डिव्हिडंड बोनस आहेत, नाही, कारण ते फक्त एक प्रॉफिटचा हिस्सा आहेत. बट दोघं पण एकमेकांपासून डिफरंट आहेत. म्हणून मी काय केलं, प्रॉफिटच्या ह्या सर्कलमध्ये डिव्हिडंडला एक साईडला टाकलं आणि बोनसला एक साईडला टाकलं. ठीक आहे. म्हणून इथे जे करेक्ट आन्सर आहे ना, दॅट इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन वुमेन, मदर अँड इंजिनियर. आता आई, इंजिनियर अँड एखादी महिला यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी आणि फरक समजणं गरजेचं आहे. ऑप्शन्स दाखवण्याच्या पूर्वी तुम्हाला मी एवढं सांगू शकते की एखादी विमेन ही मदर असू पण शकते किंवा नसू शकते.
ओके, मदर असू पण शकते किंवा नसू पण शकते. कंपल्सरी नाही की प्रत्येक विमेन मदर असायला पाहिजे. शी कॅन बी अ नॉन मॅरिड विमेन. ठीक आहे. यासोबतच एखादी विमेन ही इंजिनियर असू शकते किंवा नसू शकते. असं कंपल्सरी नाही की प्रत्येक इंजिनियर विमेन असायला पाहिजे किंवा प्रत्येक महिला ही इंजिनियर असायला पाहिजे. काही महिला ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात, जसं की काही डॉक्टर असतात, राईट, काही बाय प्रोफेशन टीचर असतात, काही IT फील्डमध्ये असतात. दिस इज नॉट नेसेसरी की इंजिनियर असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व करूयात हा क्वेश्चन. आता हे पहा ऑप्शन्स. ठीक आहे. तर या ऑप्शन्सकडे जेव्हा तुम्ही फोकस करतो सिम्पली, तुम्हाला एक गोष्ट लक्षात काय आली की विमेन ही मोठी एंटिटी आहे, म्हणजे एक मोठी प्रॉपर्टी आहे समजा. ठीक आहे. की ऑल मदर्स आर विमेन अँड सम मदर्स. ओके, काही विमेन जे आहेत, आपण काय बोलू शकतो, ऑल मदर्स आर विमेन. एक गोष्ट लक्षात आली की विमेन यामध्ये काय मोठी एंटिटी आहे, म्हणजे काही विमेन्स मदर असू शकतात, काही विमेन्स यामध्ये इंजिनियर्स असणार आहेत. म्हणून तुम्हाला डिरेक्टली जर ऑप्शन थोडा विचार केलात तर तुम्ही यामध्ये लक्ष द्या. हे झाले सगळे मदर्स. ठीक आहे. समजा हे झाले सगळे मदर 100% विमेन असणार आहेत. हे तुम्हाला मान्य आहे की ऑल विमेन आर मदर, राईट. हे झाले विमेनचं सर्कल. समजा हे सगळे विमेन्स काय असणार आहेत, मदर असणार आहेत. हे सगळे विमेन्स काय असणार आहेत, मदर असणार आहेत. समजा हा इंजिनियरचा सर्कल आहे. मला सांगा, इंजिनियर्स हे काही महिला असू शकतात, राईट. इंजिनियर्स नॉट कंपल्सरी की ते पुरुषच असायला पाहिजे, ते काही महिला पण असतात. म्हणजे समजा ह्यातला हा जो भाग आहे जो मी इथे शेड करत आहे पिंक कलरनी, समजा तो विमेन्सचा तो हिस्सा आहे जे इंजिनियर आहेत. ठीक आहे. अशा इंजिनियर्स आहेत ज्या फिमेल आहेत, विमेन आहेत. तर त्यातले तुम्हाला एवढं लक्षात यायला पाहिजे की त्या इंजिनियर्सपैकी काही इंजिनियर्स जे आहेत अनमॅरिड आहेत. दे कॅन बी मदर. अनमॅरिड म्हणण्यापेक्षा असं आपण बोलू की आई नाही आहेत. असं कंपल्सरी नाही की मॅरिड आहे म्हणजे मदर असणं गरजेचं आहे, राईट. आपण असं बोलू यामध्ये की काही पोर्शन जो आहे इंजिनियर्सचा तो आपण असं बोलू शकतो की काही मॅरिड आहे किंवा अनमॅरिड आहे, किंवा काही असं बोला की काही मदर असू शकतात किंवा काही मदर नसू शकतात. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं की हा जो सर्कल आहे विमेन्सचा, तो इंजिनियरचा जो सर्कल आहे तो विमेनवर पण ओव्हरलॅप करेल आणि मदरवर पण ओव्हरलॅप करेल. जसा की समजा हा इंजिनियरचा सर्कल आहे, काही इंजिनियर ह्या महिला असणार आहेत आणि काही इंजिनियर ज्या महिला आहेत त्या मदर पण असणार आहेत. गॉट इट. समजा हा तो पोर्शन आहे ज्यामध्ये वी आर टॉकिंग अबाउट हे सर्व इंजिनियर्स असे आहेत ज्या काय आहेत, महिला आहेत. ठीक आहे. यासोबतच आपण काय बोलतो, हे ते सर्व महिला आहेत ज्या मदर आहेत. गॉट इट. अशा पद्धतीने. म्हणून करेक्ट आन्सर जे येणार आहे या पर्टिक्युलर क्वेश्चनचं दॅट विल बी ऑप्शन नंबर ए. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्लीज थोडंसं फीचर समजून घ्या, आपोआप तुम्हाला क्वेश्चन समजत जातील. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन अमॉंग द फॅक्टरी प्रोडक्ट अँड मशिनरी. तुम्हाला फॅक्टरीमध्ये, प्रोडक्टमध्ये म्हणजे जे तुमचं उत्पादन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि मशिनरीमध्ये आधी समजणं गरजेचं आहे की रिलेशन काय आहे. जे प्रोडक्ट आहेत आणि मशिनरी आहेत ते डिफरंट आहेत ईच अदरपासून. ठीक आहे. बट दोन्ही गोष्टी ज्या आहेत, प्रोडक्ट असू द्या किंवा मशिनरी, समजा ही फॅक्टरी आहे, ह्या तुमच्या फॅक्टरीमध्ये तुमचे प्रोडक्ट बनत आहेत. काय बनत आहेत, तुमचे प्रोडक्ट बनत आहेत. प्रोडक्ट म्हणजे काय, जसं तुम्ही उत्पादन करतो ते फिनिश तुमचं एखादं आपण काय बोलू शकतो यामध्ये, जे उत्पादन होतं आहे ज्या वस्तूचं, ती वस्तू फिनिश्ड फॉर्ममध्ये तुम्हाला भेटत आहे. सोबत प्रोडक्ट पण कशापासून बनतात, मशिनरीपासून बनतात. बरोबर. दे आर बीन प्रिपेअर्ड फ्रॉम मशिनरी. म्हणजे प्रोडक्ट आणि मशिनरी दोन्हीही एंटिटी खूप वेगळ्या आहेत एकमेकांपासून, पण दोन्ही एंटिटीज फॅक्टरीमध्ये आपल्याला भेटतील. बरोबर. दोन्ही वस्तू, दोन्ही ज्या आपण बोलू शकतो एंटिटीज आहेत ते आपल्याला फॅक्टरीमध्ये ते भेटणार आहेत, राईट. हे तुम्ही रिलेशन जर घेतलात तर तुम्हाला तर आन्सर जे भेटणार आहे, आधी डायग्राम बघून घेऊयात आपण.
अगेन अ व्हेरी सिम्पल थिंग, असा ऑलरेडी आपण टाईपचा क्वेश्चन पाहिलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा जी फॅक्टरी आहे ती मोठी एंटिटी आहे आणि फॅक्टरीच्या मध्ये दोन्हीही गोष्टी, दोन्हीही दुसऱ्या एंटिटीज भेटत आहेत. कोणत्या दोन एंटिटीज? प्रोडक्ट आणि मशिनरी. तर आपण काय करूया, त्यामध्ये फॅक्टरीला एक मोठी एंटिटी कन्सिडर करू. त्या एंटिटीमध्ये दोन तुम्हाला गोष्टी सापडत आहेत. कोणत्या कोणत्या? प्रोडक्ट आणि मशिनरी. तर प्रोडक्ट आणि मशिनरीमध्ये काही सिमिलॅरिटी आहे का? म्हणजे प्रोडक्ट आणि मशिनरी ओव्हरलॅप करणार आहेत का? बिलकुल नाही. म्हणजे काय, काही प्रोडक्ट मशिनरी असणार आहेत का, किंवा काही मशिनरी प्रोडक्ट असणार आहेत का? बिलकुल नाही. हे दोन्ही डिफरंट एंटिटीज आहेत, म्हणून मी दोन डिफरंट सर्कल वापरलेले आहेत त्यांना. आणि हे जे फॅक्टरी आहे त्याला आपण एक मोठी एंटिटी कन्सिडर केली, म्हणून एक मोठा सर्कल यूज केलेला आहे. अशा पद्धतीने जे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन दी ऑथर, लॉयर अँड तुम्हाला तर यामध्ये ऑथर, लॉयर आणि सिंगरमध्ये रिलेशन समजणं गरजेचं आहे, की रिलेशन तिघांमध्ये जे काय येणार आहे, किंवा कोणती एंटिटी आहे, किंवा कोणत्या एंटिटी आणि दुसऱ्या एंटिटीमध्ये संबंध आहे. तर मला सांगा, हे तिन्ही काय, ऑथर असणे, लॉयर असणे किंवा सिंगर असणे, काय बेसिकली प्रोफेशन आहेत. ठीक आहे, तिन्हीही वेगवेगळे प्रोफेशन आहे. ठीक आहे, ऑथर वेगळा असतो, लॉयर वेगळा असतो, सिंगर वेगळा असतो, राईट. मला सांगा, या तिघांमध्ये काही सिमिलॅरिटी आहे का? म्हणजे ऑथर आणि लॉयरमध्ये काही सिमिलॅरिटी आहे का? लॉयर अँड सिंगरमध्ये यामध्ये सिमिलॅरिटी आहे का? नाही. तुम्ही असं बोलू शकतो काय, की एखादा ऑथर, किंवा आपण असं बोलू शकतो की एखादा लॉयर बाय प्रोफेशन आहे समवन, तो सिंगर पण असू शकतो, राईट. बट यामध्ये तुम्हाला हा जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही बेसिकली काय बोलू शकतो आपण, जे डायग्राम्स पाहाल एक एक करून, तर त्या डायग्राम्सवरनं तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ही पॉसिबिलिटी असू शकते की काय, की एखादा लॉयर सिंगर आहे, किंवा एखादा सिंगर पण ऑथर असू शकतो. दिस इज नॉट मॅन्डेटरी ना, की प्रोफेशन जे आहे ते आपण त्याला बाउंड करतो एखाद्या व्यक्तीला, तसं कंपल्सरी नाही आहे. बट हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला जो अशा टाईपमध्ये जेव्हा प्रश्न येतात तेव्हा वेन डायग्रामकडे आपण इलिमिनेशन मेथडनी जे आहे ऑप्शन वाईज कट करून जे शेवटी आपलं ऑप्शन राहते त्याला आपण टिक ऑन करणार आहोत. ठीक आहे, तर आता हे समजण्यासाठी आपण आधी ऑप्शन्स पाहून घेऊयात की कसं रिलेशन एक्झिस्ट करतं. सो या वेन डायग्राम्स आहेत ह्या. ठीक आहे, तर या वेन डायग्राम्सकडे फोकस करून तुम्हाला काय पॉसिबिलिटी वाटते ते उत्तर द्यायचं. जसं की पहिला ऑप्शन जर आपण बघितला, तर यामध्ये तुम्ही कोणत्याही तीन प्रोफेशनला असं सांगू नाही शकत की ऑथर हा सिंगर आहे किंवा लॉयर हा सिंगर आहे. एखादा लॉयर हा ऑथर पण असू शकतो, सिंगर पण असू शकतो, हे आपण नाही सांगता येत. म्हणून जर फॉर एक्झाम्पल आपण हा ऑप्शन जर पहिला पाहिला आणि एका सर्कलला ऑथर बोललं, दुसऱ्याला लॉयर बोललं आणि तिसऱ्याला सिंगर बोललं, तर हे जस्टिफाय करत नाही. प्लीज, हे जस्टिफाय करत नाही. रिलेशन असं असू शकतं की एखादा लॉयर हा सिंगर पण आहे, हा सिंगर जो आहे यामध्ये आपण बोलू शकतो की ऑथर पण आहे प्लस तो लॉयर पण आहे, असं पण रिलेशन येऊ शकतं. हे खरं तर ॲक्युरेट रिलेशन आहे, कारण तिन्हीही प्रोफेशन जे आहे ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करू शकतात. बट ऑप्शन हा तुम्हाला दिलेला नाही आहे पर्टिक्युलर प्रश्नासाठी, म्हणून आपल्याला डिरेक्टली जे आहे ऑप्शन नंबर बी इथे घ्यावं लागणार आहे. का? कारण बाकीचे जे सगळे ऑप्शन आहेत ते कुठेच व्हॅलिड होत नाही आहेत. एखाद्याला मोठी एंटिटी दाखवलेली आहे, कोणतीच एक मोठी एंटिटी नसणार, तिघांमध्ये काहीतरी 100% कॉमन येऊ शकतं, म्हणून ही डायग्राम बेस्ट राहिली असती यासाठी. बट हा ऑप्शनमध्ये दिलेला नाही आहे, म्हणून आपण काय घेतलं, हा सिंगल ॲज अ प्रोफेशन घेतलं. म्हणजे काय, यामध्ये आपण काय कन्सिडर करतोय, हा जो प्रत्येक ऑप्शन आहे दॅट इज हा जो फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल अँड थर्ड सर्कल, एकाला ऑथर्स कन्सिडर करतो, एखादा लॉयर आणि एखाद्याला सिंगर कन्सिडर करतात आणि ह्याला टिक ऑन करतात. का? कारण हे तिन्ही डिफरंट प्रोफेशन आहे. ठीक आहे, तिघांमध्ये सिमिलॅरिटी आहे, पण ऑप्शनमध्ये तो ऑप्शन दिलेला नाही आहे, म्हणून आपण काय चूज करणार, हा ऑप्शन नंबर बी ॲज द करेक्ट आन्सर आपण ते चूज करणार. ठीक आहे, तो हा आहे क्वेश्चन नंबर 6 जे तुम्हाला मी ॲज अ होमवर्क देणार आहे. यामुळे तुम्हाला जे रिलेशन शोधायला सांगितलं आहे दॅट इज बिटवीन द जज, थीफ अँड क्रिमिनल. जे आपले न्यायाधीश आहेत, ठीक आहे, चोर आणि क्रिमिनल्स, गुन्हेगार, या तिघांमध्ये तुम्हाला रिलेशन शोधायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी याचे ऑप्शन्स देऊन देईल. यू हॅव टू सॉल्व दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. आधी तुम्ही तिघांमध्ये रिलेशन समजा की तिघांमध्ये कशा टाईपचं किंवा कशा पद्धतीचं रिलेशन एक्झिस्ट करतं, अँड देन यू कॅन सॉल्व दी क्वेश्चन. ओके, सो जस्ट टेक दी ऑप्शन फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ऑप्शन नंबर ए ॲज, जस्ट अ मिनिट, ऑप्शन नंबर ए हा आहे.
ऑप्शन नंबर बी जो आहे, दिस इज ऑप्शन नंबर बी. दिस इज ऑप्शन नंबर सी अँड टेक इट ॲज ऑप्शन नंबर डी. तुम्हाला सांगायचं आहे की तिघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, काय डिफरन्स आहे. ठीक आहे, काय सेम फीचर्स असू शकतात त्या तीन एंटिटीमध्ये, तुम्हाला ते पाहून जे आहे एक्सप्लेन करून मला करेक्ट आन्सर इथे कळवायचं आहे. ठीक आहे, सो दिस क्वेश्चन इज ॲज अ होमवर्क. आय होप तुम्हाला वेन डायग्रामचा जो मी चॅप्टर इथे एक्सप्लेन केलेला आहे ते समजला असेल. तर इफ समजला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करून कळवा. एनी काइंड ऑफ डाऊट तुम्ही मला डिरेक्टली विचारू शकता. ठीक आहे, ऑन दी व्हॉट्सॲप ग्रुप, आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्यावर तुम्ही आम्हाला जे आहे टेक्स्ट करून कुठलेही डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, सो आय विल रीच अप टू यू आणि तुमचे सगळे डाऊट्स मी सॉल्व करेल. सो जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, मॅक्सिमम स्टुडंट्सला शेअर करा जे प्रिपेअर करत आहेत. यासोबतच तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुम्हाला जे आहे वेन डायग्राम सोप्यात सोपी जे आहेत क्वेश्चन सॉल्व करता येईल. टेक्निकनी जी आपण अप्लाय केली रिगार्डिंग दी ॲट्रिब्यूट जे तुम्हाला दिलेले आहेत किंवा एंटिटीज दिलेल्या आहेत, तर तशी मेथड थोडीशी फॉलो करा. नक्की तुम्हाला एक्झाममध्ये अशा टाईपचे प्रश्न बघायला भेटतील. तर हा टॉपिक थोडासा इम्पॉर्टंट आहे, सो डोंट स्किप इट. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.